कमावलेला आहे आणि नेहमी असं म्हणतात आता प्रकाश सर, ज्या व्यक्तीला 100 मात्र जन्मतः मिळाली जाते त्याला त्याची किंमत आणि त्याला त्याची मेहनत कळत नाही, परंतु शून्यातून जो 100 पर्यंत पोहोचतो तो इतिहास घडवतो आणि कर्जत टेनिस क्रिकेटने मात्र इतिहास घडवलाय। छोट्याशा गावातून येत असताना तब्बल 43,000च्या आसपास त्यांचे सबस्क्रायबर आपल्याला करंट पाहायला मिळत आहेत। जर तुम्ही या स्पर्धेला लाईव्ह पाहत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण कर्जत टेनिस क्रिकेट हा आपला टेनिस क्रिकेट आहे आणि त्यामुळे या वाहिनीला सबस्क्राईब करणं आपलं काम आहे। आणि कर्जत तालुक्यातील अर्थातच बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा, त्याच्याच बरोबरीने खालापूर तालुका असेल, खोपोली विभाग असेल, बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा KTCने कव्हर करण्याचं काम केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये KTC हा एक मोठा इव्हेंट बनेल अशा शुभेच्छा अजिंक्य पवार आणि टीमला आपण या ठिकाणी नक्कीच देऊया। नक्कीच खरं तर प्रत्येकी प्रेक्षकाला आमचं देखील म्हणणं असेल की या डॉट-इनला खरं तर आपलेपणा दाखवायला कमी पडू नका, कारण या डॉट-इनने बघायला गेले तर भरपूर प्रमाणामध्ये शून्यातून आपलं अस्तित्व पुढे नेलं। म्हणूनच या डॉट-इनवरती आपण प्रेम करायला विसरू नका आणि थेट आपण जातोय अजून एका चांगल्याशा सामन्याच्या दिशेनं तिकडे बघायला भेटते आहे। थेट वाकस 11 संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करते आणि हा सामना लगेच स्टार्ट होतो आहे। बरोबर तिथे मैदानामध्ये आज सामना स्टार्ट होतोय। सामन्यामध्ये मात्र तिकडे आपण बघू शकतोय सध्या तरी सुरुवात राहिली आहे आणि पहिलाच बॉल तिकडे बघायला गेले तर चांगला फेकत असताना आपण गोलंदाजाला बघताय। चला त्या ठिकाणी विनंती असेल की मैदानाच्या बाहेर त्या ठिकाणी एंट्रीवरती ज्या गाड्या आपण पार्क केल्यात त्या ठिकाणी पार्क करू नका। पार्किंग तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे, त्यामुळे तिकडेच तुमच्या गाड्या पार्क कराव्यात या सूचना असतील। मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ सुरू आहे, सिंगल धाव येते बघा। पुनश्च एकदा सूचना आहे, ज्यांच्या कोणाच्या गाड्या त्या एंट्री गेटच्या आसपास पार्क केलेल्या आहेत त्यांना विनंती आहे की त्या आपण पार्किंग लॉटमध्ये पार्क कराव्यात, कारण की कोणालाही त्या गाड्यांचा अडथळा निर्माण होऊ नये ही मात्र नम्रतेची विनंती असेल। आणि वाकस टीमच्या कोणत्याही फलंदाजाने जर षटकार मारला आणि मंगेश दादा पवार यांच्या कटआउटला तो षटकार लागला तर अजिंक्य पवार यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस त्या प्रत्येक फलंदाजाला दिलं जाईल। आणि नक्कीच आपण बघू शकाल हा सामना इथे सुरू झाला। इनसाइड आउटला देखना फटका बघायला भेटतोय, जितका देखना तितका चिकना। वाह, मैदानामध्ये केलाय फलंदाजांना हा एक धमाकेदार स्ट्रोक एक्झोबिट आणि बॉल पाठवला सीमा बादशाह। दिसते आज साऱ्या या दुनियेत वाकसचे छक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित। तर आपण देतोय थेट मागील सामन्याची मॅन ऑफ द मॅच। थेट आपण बघाल वरई संघाचा क्षितिज ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅच। तर ही मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेन आमचे आदरणीय रघुनाथ भाऊ पवार यांना की आपल्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे। क्षितिज आपण या आपली मॅन ऑफ द मॅच आपण घेऊन जायची आहे। खूप चांगलं क्रिकेट खेळलं खरं तर जय भैरवनाथ वरई संघाने मात्र एक सामना जिंकून दाखवला आणि त्या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच म्हणून हा पुरस्कार हा अवॉर्ड मात्र तिथे पुरस्कृत केला जातो आहे। थेट मानाची भव्यदिव्य ट्रॉफी आणि तदनंतर या खेळाडूला मात्र तिथे प्रोत्साहित करून सोडलं जात आहे। खूप चांगल्या पद्धतीनं हा पुरस्कार मात्र इथे पुरस्कृत केला जातो आहे। क्षितिजला जाऊया चालू मॅचच्या दिशेनं, कारण तिकडे सामना खूप चांगला आपण बघतोय। वाकस 11 संघ या मॅचमध्ये बॅटिंग करते आणि समोर बॅटिंग करत असताना आपण ऋतिक दळवी या फलंदाजाला बघा। स्टार्कर एंडला समोर या पायात टाकलेला बॉल होता, हलकसं जर बघायला गेलं तर डिलिकेट टच केलं तिकडे फलंदाज ऋतिकने आणि या चेंडूवरती शॉर्ट 38 सर्कल ऑन साईडला मात्र खूप सुरेख क्षेत्ररक्षण राहिलं, परंतु एक सिंगल तिथे मैदानामध्ये वाकस 11 टीमला मिळते। आणि आता दाफल कबड्डी वाकस संघ बॅटिंग करत असताना विदाऊट लॉस 7 या धावसंख्येवरती पोहोचली आहे। 7 धावा दाफल कबड्डी बनतायत। मॅचमध्ये खूप पॉवर प्लेचं षटक सुरू होत असताना आपण बघाल खूप चांगलं क्रिकेट खेळलं जाते तिकडे मैदानामध्ये फलंदाजी करत असताना वाकस संघाकडून, परंतु या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना अगदी कल्पेश हा गोलंदाज मात्र आपल्या वेगाचा तिखट मारा करत असताना जाणवला, कारण त्याने या ओव्हरमध्ये गोलंदाजी फेकत असताना तब्बल 6 चेंडूंचा स्पेल टाकला आणि या स्पेलमध्ये बघायला गेलं तर त्याने
खूप चांगल्या प्रगतीची गोलंदाजी फेकली. फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केल्यात आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना वाकस 11 संघ मात्र नक्कीच विदाऊट लॉस असताना धावफलकावरती 8 धावा जमा करतोय. आठ धावा धावफलकावरती बनल्यात. मॅचमध्ये आपण सध्या तरी पहिलं षटक संपलेलं बघितलंय आणि आता इथे सध्या तरी या मॅचमध्ये आपण बघाल दामोते संघ सध्या तरी गोलंदाजी फेकत असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात करते आणि दुसऱ्या षटकामध्ये तिकडे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघाल हॅलो हरेश या गोलंदाजाला आपण तिकडे बघू शकतोय बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. तिकडे हरेश सज्ज झाली आहेत. ओव्हर दी स्टम्प्सनं फिल्डिंगमध्ये थोडीशी चर्चा बदलली जाते कारण आता दुसऱ्या एंडनं हे षटक टाकलं जात आहे आणि तिकडनं अगदी क्षेत्रक्षणामध्ये बघायला गेले तर 3 फिल्डर आता इनफिल्डमधून क्षेत्रक्षणामध्ये सेट राहिलेत. त्यामध्ये मिड ऑफ उपस्थित आहे, मिड ऑन आहे आणि मिड विकेट असं क्षेत्र सुरू होतं आहे आणि सेकंड पॉवर प्लेला इथून मैदानामध्ये सुरुवात होत असताना आपण बघताय आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना आता खेळपट्टीवरती भगवान या फलंदाजाला आपण बघतोय. वाकस 11 संघाकडून बॅटिंग करत असताना लेग स्पिन टाकला होता, ओळखून फटका खेळलाय मैदानामध्ये भगवान आणि हा चेंडू पाठवलाय थेट सिली कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमा पार पॉइंट कव्हरला आलाय. हा 4 डिझाईन हॅलो हॅलो पुन्हा एकदा काय फटका सजवलाय आउट ऑफ सीमा पार 7 धावसंख्ये साडी इथून आलाय खणखणीत षटकार. खूप चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. पूर्णपणे मागे सरकले, वेट केलं, बॉलला येऊन दिलं आणि त्याच्यानंतर आपला बॅटचा चेहरा मात्र शेवटच्या क्षणाला खुला केला. फलंदाज मैदानामध्ये सध्या तरी भगवान आणि आता वाकस 11 संघाला मिळतोय हा षटकार. या फटक्याची अत्यंत गरज होती कारण आपल्या घरच्या मैदानावरती जर तुम्ही खेळत असाल तर अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं फार गरजेचं असतं कारण त्या मैदानावरती तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मात्र भरपूर सारे आपले गावचे समर्थक असतात आणि त्या समर्थकांना मात्र खुश करण्यासाठी फलंदाजानं लावलाय हा धमाकेदार हिट षटकार. आणि आता धावफलकावरती आपण बघू शकतोय थोडंसं चेंज राहिलंय. 18 वरती हे बॅटल वाकस 11 टीमचं पोहोचत आहे. इथून मात्र रिव्हर्स टाइम गेला होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाले नाही. चेंडू आलाय डॉट. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाकस 11 चषक 2025 मध्ये दामोते विपक्ष आपण पाहतोय. वाकस या 2 संघादरम्यान फाईट पाहतो मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण बघू शकतोय. चांगलं क्रिकेट तर खेळावंच लागेल वाकस 11 संघाला कारण घरची स्पर्धा आपण बघाल आणि या घरच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला नक्कीच सध्या तरी खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. हो तिकडे मैदानामध्ये हलकासा टच केला होता, सिंगलसाठी कॉल केला भगवानने आणि बरोबर खेळपट्टीवरती आपण बघू शकताय या चेंडूवरती एक सिंगल मात्र तिकडे भगवानच्या बॅटमधून साकारली जाते आहे. समजूतपणाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी वाकस 11 संघ मात्र या मॅचमध्ये खेळतो आहे कारण त्यांना देखील माहिती आहे घरच्या स्पर्धेमध्ये इथे सध्या तरी एक चांगलं लक्ष 5 षटकांमध्ये बनवावं लागेल. समोर जर बघायला गेलं तर तितकाच मोठा संघ आपण बघताय सध्या दामोते संघाला आपण बघताय गोलंदाजी फेकत असताना या दरम्यान तिकडे मात्र अजून एक फिंगर रोल करत असताना गोलंदाजाचा एक इस्तमाली चेंडू येतोय डॉट आणि बरोबर तिकडे फलंदाज मैदानामध्ये सध्या ऋतिक दळवीला मात्र या चेंडूवरती बीट केलं जात आहे. हा फलंदाज मात्र संपूर्ण जर बघायला गेलं तर वाकसकरांच्या नजरेमध्ये बसलेला फलंदाज आहे कारण या फलंदाजांना अगोदरच्या विश्वामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलंय आणि आज घरच्या मैदानावरती
ही चर्चा होती आहे, शॉर्ट बॉल होता, सफल झाली आहेत मैदानामध्ये. हालात वाईट होती परंतु तोंड दिले आपल्या बॅटनं आणि आता ऋतिक दळवीच्या बॅट मधून आलाय फाईन बाउंड्री लाईनचा पलीकडे हा सिक्सर. तिकडे जर बघायला गेले तर दुसऱ्या षटकाचा इथे खेळ अंतामध्ये सापडतोय आणि दुसऱ्या षटकाचा अंत मात्र खूप चांगला राहिला वाकस 11 संघासाठी, कारण तिथे ऋतिक दळवीच्या बॅटमधून षटकार आला आणि 2 ओव्हरमध्ये सध्या आपण बघाल वाकस 11 संघ मात्र 25 या धावसंख्येवरती पोहोचतोय. आणि याच दरम्यान आपण बघाल इथे जर दामोते संघ आज क्वालिफाय होत असेल तर अनिकेत दादा हजारे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे लावलं जात आहे. हे प्रेम खरं तर दादांचं व्यक्त होत असताना बघायला भेटते आपल्या गावच्या टीमवरती, परंतु हा सामना सहजरित्या मात्र नक्कीच खरं तर सोडणार नाही आहे तो म्हणजेच वाकस 11 संघ. कारण वाकस 11 संघ देखील भरपूर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अहंकार मचावलेला संघ आहे आणि त्यामुळे हा संघ देखील या मॅचमध्ये एक चांगलं फायटिंग टोटल बनवेल, कारण त्यांची बॅटिंग 2 पॉवर प्लेच्या स्पेलमध्ये खूप स्ट्रॉंग ठरली आहे. 25 बनल्यात. तिकडे तिसऱ्या स्पेलला सुरुवात होतीये. ओहो, तिसऱ्या षटकाला सुरुवात. वाह, पलटी शॉट, सरळ बोट थोडंसं वाकडं केलंय आणि आता मैदानामध्ये रिव्हर्स फटका फलंदाजाच्या बॅटमधून देतोय गोलंदाजाला मोठा झटका, कारण आलाय या चेंडूवरती धमाका 4. मैदान गोल मध्ये उभे त्रिफलडाव चेंडू फळीच्या खेळात नाईट क्रिकेटचे सामने. बरोबर तिकडे आपण बघू शकाल ऑन स्क्रीन ॲक्शन रिप्ले पूर्णपणे बघायला गेले तर डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा फटका फलंदाजानं खेळला आणि तिथे जर बघायला गेले तर भगवानच्या बॅटमधून मात्र हा चौकार येत असताना आपण पाहिला आहे. 4 आलाय आणि आता वाकस 11 संघ मात्र पुन्हा एकदा धावफलकावरती बदल घडवतोय. सध्या तरी 29 धावसंख्या या धावफलकावरती बनली आहे. ओहो, यावेळेला मात्र पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बरोबरीचा बॉल तिकडे मात्र फक्त डेलिकेट टच केलं जात आहे. फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचं काम मात्र तिकडे भगवाननं केलंय. फाईन क्षेत्रामधला फिल्डर मात्र 1 बाउन्स बॉलला गॅझर करून फेकतोय आणि तोपर्यंत तिकडे मैदानामध्ये 1 धाव समाधानी ठेवत असताना आपण सध्या तरी मैदानामध्ये भगवानला बघाल. फटका आल्यानंतर लगेच सेन्सिबल दर्जा तिकडे पेशकश केला, 1 सिंगल आली आणि आता स्ट्राईक जी आपण बघाल ती आता ऋतिक दळवीला सापडतीये आणि मॅचमध्ये गोलंदाजी फेकत असताना कल्पेश पुन्हा एकदा सज्ज झाली आहेत. कल्पेशचा हा बॉल वेग खूप चांगला आहे, व्हेरिएशन चांगलं आहे, नियंत्रण चांगलं आहे आणि त्यानंतर टप्पा चांगला आहे. लाऊड ॲफिल राहिली परंतु ॲफिलमध्ये जल्लोष हवत असा नव्हता आणि पंच सांगतात की या चेंडूवरती भरपूर पद्धतीची हाईट आहे आणि त्यामुळे फलंदाज बचावले जात आहेत. डॉट बॉल. ऋतिक दळवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय वाकस संघाकडून. घरच्या मैदानावरती तो सध्या तरी घरेलू क्रिकेट खेळतोय आणि इथे मैदानामध्ये एक चांगलं क्रिकेट त्याने खेळलाय. ओहो, याही वेळेला तिकडे मैदानामध्ये अजून एक भन्नाट गतीचा बॉल. बॅट्समन सध्या ऋतिकला मात्र थांबवून ठेवतोय. कल्पेशचा हा अजून एक सक्सेस बॉल. वाह, नियंत्रण चांगलं आहे गोलंदाजाकडे, त्यानंतर टप्पा चांगला आहे आणि महत्त्वाचं म्हणजेच दिशा ही खूप चांगली आहे कल्पेशची आणि त्याच्यामुळे तिकडे या सामन्यामध्ये मात्र सध्या तरी दामोते संघासाठी कल्पेशला घरगोसपणामध्ये यश सापडत असताना आपल्याला बघायला भेटत आहे. वा, संघाने संधी दिली आहे आणि संघासाठी आज मैदानामध्ये हा कल्पेश जर पाहिला तर तिसऱ्या ओव्हरमध्ये फार जबरदस्त गोलंदाजी फेकतोय. ओ, या क्षणी शॉर्ट बॉल होता, पुढे येऊन हा फटका. तिकडे मात्र फलंदाज ऋतिक दळवी मिडॉनला खेळतोय. क्षेत्ररक्षक आले आहेत, बॉलला पकडून फेकलाय आणि तिकडे मात्र आता या चेंडूवरती बघायला गेले तर एकाच जागेवरती थांबत असताना बॅटर ऋतिकला बघाल थोडंसं प्रेशर बनवलंय मॅच. अशा प्रकारे आपण बघताय सध्या तरी मॅचमध्ये तिकडे 3 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकांमध्ये आपण चर्चा करूया. बॅटिंग करत असताना
वाकस 11 या संघाच्या धावफलकाची थेट पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघायला गेलं तर 8 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 आल्या आणि अशा प्रकारे 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना वाकस 11 संघ या मॅचमध्ये मात्र थेट 35 म्हणजेच 35 या धावसंख्येवरती पोहोचला आहे. महत्त्वाचा घटक म्हणजेच या सामन्यामध्ये आतापर्यंत वाकस संघानं कोणतंच नुकसान केलं नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा हा डाव जर पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये भरपूर मजबूत क्षेत्राचा आपल्याला बघायला भेटतोय. बरोबर तिकडे ड्रिंक ब्रेक आपल्याला बघायला भेटतोय आणि ड्रिंक ब्रेकमध्ये पुन्हा एकदा चर्चा मात्र सध्या तरी संपूर्ण अगदी आपण बघू शकताय सध्या तरी दामोते संघाने केली की हे बॅटर रोखायचं आहे, परंतु आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने जातोय. विनंती असेल जाणता राजा पिंपळुली संघाचे कॅप्टन्स आणि खाड्याचा पाडा संघाचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचे, टॉस केला जाईल. चला नेक्स्ट मॅच जाणता राजा आणि खाऱ्याचा पाड्या संघाला विनंती करतो, चला टॉस बॉक्समध्ये या. नाणेफेकीच्या कौलसाठी आपणास विनंती असेल जाणता राजा पिंपळोली आणि खाऱ्याचा पाडा. चला नेक्स्ट मॅच नाणेफेकीच्या कौलसाठी आपण टॉस बॉक्समध्ये या, आपणास इन्व्हाइट करतो. चौथं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा एकदा खोलवर टाप्याचा चेंडू पॅडमधला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय निघून गेलाय आणि चेंडू इथून मात्र आपण पाहायला गेलं तर डॉट आलाय. चौथं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती असताना गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज परेश मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी गोलंदाजी करतोय तो परेश मैदानाच्या आतमध्ये. इथून एकदा पुन्हा एकदा आपण पाहतोय काय गोलंदाजी, तोच टप्पा, तीच लाईन, तोच दरारा आणि तीच दहशत घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय परेश लगातार 2 चेंडूवरती 2 नक्कीच आपण पाहतोय डॉट चेंडू आले. ऋतिक दलबी घातक फलंदाज आहे आणि त्याच्या जोडीला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये भगवान दलबी, ही सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. त्यांच्यावरती आशा मात्र पल्लवित असेल ते मात्र वाकसकरांच्या त्यांना माहिती आहे 2 सलामीचे घातक फलंदाज आहे, पण परेश तेवढी ताकदीचा गोलंदाज. पुन्हा एकदा लिडिंग एज लागली एच आपण पाहतो यष्टीरक्षकाकडनं होतीये चूक आणि या ठिकाणी मात्र संधी मिळतीये ती मात्र फलंदाजाला आणि झेल इथून ड्रॉप होते आणि या झेलमध्ये आपण पाहतो एक धाव नक्कीच कन्वर्ट केली जाईल आणि धाव पुस्तकावरती आपण पाहतो धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 36 धावा धाव पुस्तकावरती. अफलातून गोलंदाजी, तब्येत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे, उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी आहे. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, त्याच्यानंतर 17 आल्या, त्याच्यानंतर 10 आल्या, अशा 35 धावा धावपुस्तकावरती आल्या. परंतु परेश मात्र चला नाणेफेकीचं कौल आपण पाहतोय पिंपलोली विपक्ष जाणता राजा पिंपलोली आणि त्यांच्या विपक्षक आपण पाहतोय खाऱ्याचा पाडा, या 2 संघादरम्यान नाणेफेकीचं कौल असेल. आदरणीय आम्ही रघुनाथ दादा पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या सुभाषचे मात्र नाणेफेकीचं कौल करायचं आहे. पिंपलोली विपक्ष खाऱ्याचा पाडा 2 संघादरम्यान नेक्स्ट फाईट पाहायला मिळेल. 2 मातब्बर संघांमध्ये लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तोपर्यंत जाऊया ग्राउंडवरती आणि परेशने आपल्यातून अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी गोलंदाजी करत असो परेश अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी तब्बल 1 धाव खर्च केली आहे ती परेशनं. पुन्हा एकदा खोलवर टाप्याचा चेंडू आता मात्र या ठिकाणी यष्टीरक्षक कोणती चूक करत नाहीये. पहिला हादरा लागतोय तो वाकस संघाला आणि इथून मात्र फलंदाज बाद बॅक टू द डग आउट. धन्यवाद. इथं मात्र आपण पाहतोय नाणेफेकीचं कौल मात्र पिंपलोली संघानं जिंकलाय. आपला निर्णय त्वरित आपण कळवायचा आहे, जास्त विलंबना करू नका. आपल्याला वेळेत मात्र सामना संपवायचा आहे. परंतु परेश मात्र आता मैदानाच्या आतमध्ये गजमजतोय, त्याचा वारा आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तब्बल 3 षटकामध्ये पाहायला गेलं तर 35 धावा आल्या होत्या आणि परंतु आता इथून मात्र पहिला झटका वाकस संघाला आणि विकेटचं पतन केलं या गोलंदाज परत अफलातून गोलंदाजी परतच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्यांचा कडून पंचांकडे अपिला अजून एक फादरा वाकत संघाला बॅक टू बॅक दुसरा विकेट दुसरा हादरा मात्र अजून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर बॅक टू द डगआउट. तर धन्यवाद. इथून मात्र पिंपलोली संघ नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय पण नौका फलंदाज खेळपट्टीवरती बंटी आता मैदानाच्या आतमध्ये त्याला काहीतरी करून दाखवावं लागेल. अद्यापर्यंत परेशनं काय कमबॅक केलं आपल्या संघासाठी दामोते संघासाठी गावासाठी परंतु तेवढी ताकदीची फलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता बंटीला काहीतरी करावे लागेल आपल्या संघासाठी तेवढी ताकदीची गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. लगातार बॅक टू बॅक 2 विकेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. परेशनं काय कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. अफलातून गोलंदाजी पहिलं पाहायला गेलं तर यष्टीरक्षकांनी कोणती चूक केली नाहीये आणि दुसरा विकेट आपण एलबीच्या स्वरूपात पाहिलं. पुन्हा एकदा आपण पाहते कार्पेटच्या साह्यानं लेग साईडला चेंडूला मात्र भिरकावून दिलंय कॉर्नर मध्ये आणि या ठिकाणी मात्र नक्कीच एक सिंगल नक्कीच प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक संपुष्टात आला. पंच आम्हाला सांगतात षटक क्रमांक संपुष्टात आला. इथं मात्र 4थं आणि धावसंख्येवरती धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 38 काय कमबॅक केलंय. तब्बल आपण पाहायला गेलं तर 3 षटकामध्ये 35 धावा खर्च केल्या होत्या या 3 गोलंदाजानं. पण परेशनं आपल्या संघासाठी काय कमबॅक केलंय. तब्बल आपण पाहायला गेलं तर 3 धावा खर्च केल्या आणि मात्र 2 सलामीच्या आपण सलामीला आलेला भगवान आणि त्याचा साथीदार आपण पाहतोय ते 2 खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर आलेत. परंतु काय परेशनं गोलंदाजी केली. अफलातून गोलंदाजी कमबॅक केलंय. नक्कीच आपण पाहायला गेलं तर सरासरी पाहायला गेलं तर आपल्याला असं वाटलं होतं की 60-65 नक्कीच धावसंख्या जाऊ शकते परंतु परेशनं काय कमबॅक केलंय आपल्या दामोते संघासाठी. अफलातून गोलंदाजी 4 षटकाच्या अंती धावपुस्तकावरती आपण पाहायला गेलं तर 38 धावा आणि आता वैयक्तिक पहिलं आणि सांगे कोट्यातील 5वं षटक प्रगतीपथावरती असताना गोलनेसच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय सनी. बघूया आता सनीवरती जबाबदारी असेल काहीतरी करून दाखवावं लागेल ते मात्र सनीला. चला पंच थोडं स्पीडअप करा वेळेला महत्त्व द्या आपल्याला. जर असं झालं तर नक्कीच 4-5 नक्कीच पाठ वाजेल उजडेल याची मात्र आपण दक्षता घ्या. पंच सामना आपण त्वरित चालू करा विलंबना करू नका. वेळेला महत्त्व द्या. वेळेला महत्त्व दिलं तर आपल्याला वेळेची किंमत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कळेल. तर नेक्स्ट मॅच पिंपलोली विपक्ष जांताराजा पिंपलोली आणि कार्यासपाळा या 2 संघादरम्यान आपण तयारीला राहायचं आहे. आपण तयार राहायचंय. पुन्हा एकदा खोलवर टाप्याचा चेंडू कार्पेटच्या साह्यानं चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि फेकणार तत्पूर्वी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक धाव नक्कीच. बंटीनं मात्र त्याला माहिती आहे ऋत्विक दलवीमध्ये ताकद आहे. त्याच्या मोठ्या आणि फटक्यांची आतिषबाजी ऋत्विक दलवी करू शकतो. त्याला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि गोलंदाजी सनी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सनीला सुद्धा माहिती आहे की ऋत्विक दलवीला स्ट्राईक दिली त्याला गोलंदाज कशी करायची ते मात्र आता सनीला मात्र या ठिकाणी विचार करावा भाग पाडणार. ऋत्विक दलवी सलामीला गेलेला फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्यावरती आशा पल्लवित आहे जेणेकरून या 5 चेंडूमध्ये 2 जर मोठे फटके आले तर नक्कीच आपल्या गोलंदाजी तेवढी ताकदीची गोलंदाजी आपण पाहतो वाकस संघाकडे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू काय समाचार घेतलाय. अफलातून फटका घुटना टेक आणि तमाशा देख अशातला फटका. पंच आम्हाला सांगतात इथून आलाय 4 धावसंख्येसाठी ऋत्विक दलवीच्या बॅट मधून गाणाकीत घाते प्रहार चौकार. अजिंक्य पवार दादाचं योगदान आहे हो रोशनाईत. अजिंक्य पवार दादाचं योगदान आहे हो रोशनाईत. वाकसचे छक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. धन्यवाद डीजे मास्टर. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता केटीसी माध्यमाच्या. पुन्हा एकदा 30 दशक तोच जरा तोच फटका मैदानाच्या बाहेर. अजून एक ऋत्विक दलवीच्या बॅट मधनं गणागाती प्रहार. इथून आलाय चौकार. ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. 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 नक्कीच मी म्हटलं होतं सनीला मात्र बंटीने ज्याचं काम होतं ना ते बंटीने करून दाखवलंय. त्याला माहिती आहे पंच बॉल सुपूर्त करायचं
पंचांकडे बॉल सुपूर्द करते. तत्पूर्वी आपण पाहतोय, मी म्हटलं होतं बंटीनं काम त्याचं बंटीनं केलं. त्याला माहिती आहे ऋतिक दलवीमध्ये ताकद आहे, नाचाकत बरेच शॉट पाहायला मिळतात आणि स्ट्राईक देण्याचं काम आहे ना ते मात्र बंटीने केलं आहे. जर आपण पाहिलं तर 100%मध्ये 70% तर आपण बंटीलाच मान्य देऊ, कारण त्याला माहिती आहे ऋतिक दलवीकडनं मोठे फटका येतात, त्याला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं आहे ना, आणि तेच केलं ते मात्र बंटीनं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलंय लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फहार, 2 चौकार पाहायला मिळाले. धावपुस्तकावरती आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचल्यात 47. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये पहिलं क्षेत्र संपण्यासाठी. पण सनी मात्र आता सनीला विचार करण्यात भाग पाडले ते मात्र ऋतिक दलवीनं. घातक फलंदाजी आपण पाहतोय, कर्जत प्रीमियर लीग असो अथवा आपल्या गावासाठी असो, आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी नक्कीच खेळत असो तो ऋतिक दलवी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा काय चापट दिली आहे क्रिकेटमध्ये, ते असा फटका असो त्याला चापट म्हटलं जातं आणि तीच चापट. पण या चापटीवरती तब्बल 1 धाव. नक्कीच विकेट आपण पाहतोय सॅक्रिफाईस केली आहे आणि बंटीला मात्र मागावं परतण्यास भाग पाडलंय. ते मात्र बंटीला मात्र स्ट्राईक आपल्याला त्याला माहिती आहे ऋतिक दलवीला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं आहे. घातक फलंदाज आहे आणि मात्र आता नौका फलंदाज खेळपट्टीवरती. बंटी आऊट झाल्यानंतर आपल्या संघासाठी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये इन्व्हाइट झालाय तो नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल आपण पाहतोय. बंटी बाद झाल्यानंतर विशाल आला. आता विशालला काहीतरी करावे लागेल. तब्बल अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्षेत्रासाठी. सनी मात्र गोलंदाजच्या ट्रॅकवरती. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू होता, चांगला समाचार घ्यायचा होता पण कार्पेटच्या साह्याने लेग साईडच्या दिशेने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आणि पुन्हा एकदा सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न, पण या चेंडूवरती मिळतील धावा 2. नक्कीच 1 धाव होती परंतु या चेंडूवरती विकेट सॅक्रिफाईस करायच्या नादामध्ये 2 धावा नक्कीच कन्वर्ट केल्या जातील आणि 2 धावीच्या मदतीनं 50वा धावपुस्तकावरती. अजूनही उर्वरित 1 चेंडूचा खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये असेल. सनीनं आपण पाहायला गेलं तर 2 मोठे फटके आले आणि त्याच्यानंतर काय कमबॅक केलंय दामोते संघाचा आपण म्हणतो मैदानाच्या आतमध्ये. सनी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फटका दमदार आहे, चेंडू आउट ऑफ सीमा पार. ऋतिक दलवीच्या बॅट मधून काय फटका आलाय, षटकार. नक्कीच या चेंडूवरती बिमोर नोटची मात्र पंचांनी अपील केली आहे आणि नक्कीच थर्ड अंपायर आमचे नक्कीच पाहतील इथे आणि नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चला जीवन आपण स्वतः आपण यायचंय आणि पाहायचंय. चला जीवन आपण या आणि या काय फटका पाहिला आपण ऋतिक दलवीच्या माध्यमातून. अफलातून फटकेबाजी आणि या चेंडूवरती मिळतील धावा 6. 50 धावा होत्या. अंतिम चेंडू होता सनीचा. आपण पाहतो जीवन आपण थर्ड अंपायरच्या स्वरूपामध्ये इथं नो बॉल चेक केला जाईल आणि तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. तर नक्कीच आपल्यापर्यंत पंच नक्कीच निर्णय पोहोचवतील आणि तोपर्यंत आपण जाऊया मैदानावरती. पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. 50 धावा होत्या. अंतिम चेंडू होता. षटकार आला. पंचांनी अपील केली थर्ड अंपायरकडे. चेंडूचा मात्र आपल्याला निर्णय येत्या काही क्षणात नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जीवन सर यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. आपण पाहतोय लेख पंचांच्या भूमिकेमध्ये संदेश ठाकरे आणि पंचांनी इथं मात्र दंडित केले गोलंदाज सनी याला आणि इथून आलाय चेंडू नो. अजून एक सनीला मात्र एक्स्ट्रा चेंडू टाकावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये 57 धावा 50 होत्या. 6+1 नोची धाव एक एक्स्ट्रा केली जाईल आणि 57 धावा अफलातून फटकेबाजी आपण पाहतो ऋतिक दलवीच्या माध्यमातून.
आणि इथून मात्र सनीला दंडित केलंय आणि इथून आता एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. नक्की 57 धावा धाव पुस्तकावरती. अजूनही उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये 5वं षटक प्रगती पथावरती असताना परेशनं काय गोलंदाजी केली, परंतु इथं सनीनं मात्र थोडंसं वेगळी गोलंदाजी केली आणि या चेंडूवरती मिळतील धावा. षटकार आणि षटकार +1 7 धावा एक चेंडूवरती. या नक्कीच आपल्या इतिहास काही क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. तर लास्ट चेंडू 5वं षटक प्रगती पथावरती गोलंदाजी मार्गावरती सनी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने आपण पाहतो ढकलून दिलाय आणि या चेंडूवरती मिळतील धावा 2 आणि या 2 धावा कन्वर्ट केल्या जाईल 5 षटकाच्या अंती. धाव पुस्तकावरती आपण धावा जाऊन पोहोचल्या त्या 59. येणारे चेंडू असेल 30 आणि जिंकण्यासाठी तब्बल 60 धावसंख्येची गरज असेल ते मात्र दामोती संघाला. तोपर्यंत देऊया आपण डीजे मास्टरला संधी. ओरतू डीजे. मंगेश दादा लय फेमस झाला, मंगेश दादा लय फेमस झाला, मंगेश दादा लय फेमस झाला. विजयाची खेळाची आवड त्याला, तोड नाही त्याच्या आयोजनाला, तोड नाही त्याच्या आयोजनाला. केटीसी लाईव्ह युट्यूब चॅनल वर बसा तुम्ही बघत, केटीसी लाईव्ह युट्यूब चॅनल वर बसा तुम्ही बघत. अरे मंगेश दादाच्या वागत चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात, मंगेश दादाच्या वागत चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. डीजे मास्टर या ठिकाणी आपण पाहतोय. तर आपण पाहतोय स्कोरच्या भूमिकेमध्ये जेपर्यंत तुमच्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत नवनाथ तांबोली आपण स्कोरच्या भूमिकेत पाहत आहे आणि येणारे चेंडू असतील ते मात्र 30 आणि जिंकण्यासाठी तब्बल 60 धावसंख्येची गरज असेल ते मात्र दामोते संघाला काय फलंदाजी. ऋतिक दलवी सलामीला गेलेला फलंदाज शेवटपर्यंत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना दामोते संघाला आणि धावसंख्यात जाऊन पोचले. धाव पुस्तकावरती आपण पाहतोय धावा जाऊन पोचल्यात त्या 59. येणारे चेंडू असेल 30 आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज असेल. 60 धावसंख्याचं पाठलाग करायचं ते दामोते संघाला. नक्कीच आपण सरासरी पाहायला गेले 12च्या सरासरीनं नक्कीच धावा कुटावे लागतील त्या मात्र दामोते संघाला. तर चला दामोते संघा आपण विलंबना करू नका. वेळेला खूप महत्त्व द्या. येणारे आपल्या वेळ खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक षटकाला आपल्याला 5 मिनिटं दिले जातील. आयोजकांच्या वतीनं आपण याची नोंद घ्या, नाहीतर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये राहील याची सुद्धा नोंद घ्या. गोलंदाजी करत असताना वाकस संघाला सुद्धा विनंती असेल आपण प्रत्येकी 5 मिनिटामध्ये आपण आपली ओव्हर कंप्लीट करायची आहे. जर 5पेक्षा अधिक वेळ जर तुम्ही घेतला तर नक्कीच आपला एक 38 सर्कलमध्ये नक्कीच एक खेळाडू तैनात केला जाईल याची मात्र वाकस संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची. तर सलामीची जोडी दामोते संघा एंडकडून आपण विनंती करतोय आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. तर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सलामीची जोडी मात्र इन्व्हाइट झाले. आपण पाहतोय कल्पेश आणि ऋतिक. आपण पाहायला गेलो तर ऋतिक दलवी वाकस संघाकडून, परंतु दामोते संघाकडे सुद्धा ऋतिक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऋतिक डायरे. आता ऋतिकने मात्र चांगली फलंदाजी केली, परंतु दामोतेच्या ऋतिकला सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागेल. एकीकडे ऋतिक दलवी होता आणि आता मात्र ऋतिक डायरे या 2 सलामीची जोडी आता मात्र इन्व्हाइट झाली. पॉवर प्लेचं षटक असतं, हाणामारीचं षटक असतं, षटकारांची आतिषबाजी करावी लागते. मॅन्डिंग पॉवर प्लेचं षटक असतं आणि ते षटक हाताळण्यासाठी गोलच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज ऋतिक दलवी पहिलं षटक घेऊन येत असताना फलंदाजीच्या ट्रॅकवरती असताना आपण पाहिलं आपल्या संघासाठी काय अफलातून फलंदाजी केली ऋतिकनं
आणि आत्ता मात्र तीच दहशत तोच जरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ऋतिक दलवी आता गोलंच्या ट्रॅकवरती पॉवर प्लेचं षटक असताना हाताळताना आपण पाहतो ऋतिक दलवी पॉवर प्लेचं षटक आहे त्याला मात्र आता चांगलं कमबॅक करून देणं आहे 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तब्बल प्रत्येक षटकामागे 12 धावसंख्येची गरज आहे मात्र स्ट्राईकला पाहतोय आपण ऋतिक इथून मात्र चेंडू समजला नाहीये चेंडू व्हेरिएशन आपण पाहायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसायला ऑफ कट पाहायला मिळाला आणि चेंडू आलाय ऋतिक दलवी गोलच्या ट्रॅकवरती पाहतोय आणि फलंदाज सुद्धा आपण पाहतोय ऋतिक डायरे आणि ऋतिक या दोन संघादरम्यान दोन खेळाडूंच्या दरम्यान आपण फाईट पाहतो मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथून बॅटम पॅड मातना चेंडू निघून गेला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातातून सरळ आपण पाहिलं गलीमध्ये चेंडूला विसावला आणि या चेंडूवरती कोणतीही धाव मिळणार नाही या चेंडू आलाय डॉट लगातार दोन चेंडूवरती 2 डॉट आलेत डॉट चेंडू खेळणं खूप महागडं ठरेल ते मात्र दाम होते संघाला 60 धावसंख्येचा पाठलाग करायचे पण तेवढी दागतीची गोलंदाजी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये चेंडूला विसावण्याचा प्रयत्न मात्र प्रत्येक चेंडू वरती अयशस्वी झालाय तो मात्र ऋतिक डायरे पाहतोय आणि ऋतिक दलवी परंतु या ठिकाणी हवी होताना पाहतोय तो ऋतिक डायरेला मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क देत नाहीये आणि चेंडू आलाय डॉट पुन्हा एकदा 30 दशक तोच जरारा 30 लाईन 30 चेंडू आपण पाहतोय आणि चौथा चेंडू लगातार डॉट आलाय मागच्या सामन्यामध्ये पाहिलं क्षितिजनं काय गोलंदाजी केली वरई संघाला मात्र विजयाच्या उंबरट्यावरती नेऊन ठेवलं तो क्षितिज तशी गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय ऋतिक दलवी पुन्हा एकदा 30 दशक तोच जरारा काय व्हेरिएशन पाहायला मिळतंय प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक वेगवेगळं व्हेरिएशन पाहायला मिळतं आणि चेंडू आला अजून एक डॉट तटस्थ उभं करून ठेवलं तर ऋतिक दलवीनं ते मात्र ऋतिक डायरेला आणि कोणती धाव अजूनपर्यंत धाव पुस्तकावरती लागली नाहीये लगातार 5 चेंडूवरती 5 डॉट आलेत का अफलातून गोलंदाजी इथून मात्र आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेला मात्र चेंडू आपण पाहतोय विसावलाय आणि या चेंडूवरती अजून एक आपण डॉट षटक क्रमांक संपुष्टात आलाय पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजी आवडली असं नक्की टाळ्या वाजवायच्या आहेत अफलातून गोलंदाजी ऋतिक दलवीच्या माध्यमातून आणि इथून मात्र षटक क्रमांक संपुष्टात आलाय पहिल्या षटकाच्या अंती धाव पुस्तकावरती धावा कोणतीही लागली नाहीये श्री गणेश अजून झाला नाहीये परंतु आता येणारे चेंडू असतील ते 24 आणि जिंकण्यासाठी तब्बल धावसंख्येवरती आपल्याला पाहायला गेलं तर 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे ते मात्र दाम होते संघाला अजून मात्र आपल्याला पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यांची गरज असेल ते मात्र 24 चेंडू 60 धावा तब्बल आपण पाहायला गेलं तर 15च्या सरासरीनं आता मात्र धावा कुटाव्या लागतील पाहायला गेलं तर पहिल्या 12च्या सरासरीनं धावा कुटायच्या होत्या पण ऋतिक दलवीनं काय अफलातून गोलंदाजी केली अफलातून जेवढं बोलू तेवढं ऋतिक दलवी आपण पाहता केपीएलच्या माध्यमातून ऋतिक दलवी नेहमी हवी ठरू शकतो तोच ऋतिक दलवी गुणच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा फुलटा चेंडू चांगला समाचार लेग साईडच्या दिशेनं मात्र या चेंडूवरती मिळतील धावा एक आत्ता मात्र दामोते संघाचा श्री गणेशात झालाय आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा ऋतिक डायरे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 7 चेंडू या फलंदाजाने डॉट केले होते परंतु तेवढी चांगली गोलंदाजी सुद्धा पाहिली ऋतिक दलवीच्या माध्यमातून परंतु आता गोलंच्या ट्रॅकवरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंच्या ट्रॅकवरती किरण पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवरती मिळतील धावा एक अफलातून गोलंदाजी कोणताही मोठा फटका अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाहीये पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाम होते विपक्ष वाकस या दोन संघादरम्यान फाईट पाहतो मैदानाच्या आतमध्ये तर नेक्स्ट मॅच जांताराजा पिंपळवणे आणि खारेसापाडा या दोन संघादरम्यान आपण फाईट पाहणार आहोत
नाणेफेकीचं कौल जिंकून पिंपळी संघाने पुन्हा एकदा घट लागली आहे चेंडू फलंदाजीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि या चेंडूवरती मिळतील धाबा आपण पाहतोय रन इन बिटवीन द विकेट अफलातून होती आणि या चेंडूवरती मिळतील धाबा 2 आणि 2च्या धावेने धाव पुस्तकावरती आपण धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 4 धावा आपण पाहतोय KTC इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा जे प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद घेतात त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. तोपर्यंत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. किरण अफलातून गोलंदाजी अद्यापपर्यंत त्यांनी पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा सामना केलाय. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या ते मात्र किरणनं. इथून मात्र फलंदाज बाद. पहिला हादरा दामोते संघाला आणि किरणनं काय कमबॅक केलंय आणि पहिला हादरा दामोते संघाला बॅक टू द डगआउट. इथून मात्र फलंदाज बाद झाला. तो कल्पेशला मात्र माघारी परण्यात भाग पाडलंय ते मात्र किरण बॅक टू द डगआउट. कल्पेश तर धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कल्पेश मात्र इथं बाद झाला आणि आता नौका फलंदाज परेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाकड चषक आदरणीय माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्यात माध्यमातून साकारण्यात आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दुसरं डे. पहिल्या डे मध्ये पाहायला गेलं तर एक्सेल संघानं नक्कीच चांगलं काम केलं आणि टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचण्याचं काम केलं ते मात्र एक्सेल संघानं. एक्सेल संघामध्ये पाहायला गेलं तर संगम असेल आणि कौशल तर वैयक्तिक दुसरं षटक प्रगती पथावरती किरण गोलीच्या ट्रॅकवरती. इथून मात्र लेग साईडच्या दिशेनं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. काय अफलातून क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती नक्कीच आपल्याला धावा पाहायला मिळाल्या असत्या परंतु तेवढं चांगलं काय क्षेत्ररक्षण केलं. काय स्पीड होता चेंडूला आणि त्या स्पीडमध्ये अडवण्यात भाग पडलंय ते मात्र परेश आणि ऋतिक. आता ही सलामीला गेलेला कल्पेश मात्र बाद झालाय. ऋतिक मात्र सलामीला गेलेला फलंदाज आहे. त्याच्यावरती मात्र आता अशाल पल्लवीत असतील त्या मात्र दामोती संघाच्या वाकड चषक आपण पाहतोय 2025 आदरणीय मंगेशदादा पवार यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. किरण काय गोलंदाजी केली आहे. ऋतिकनं तेवढी चांगली गोलंदाजी केली आहे त्याच्यानंतर किरणने सुद्धा काय अफलातून गोलंदाजी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पॅड मधला चेंडू निघून गेलाय आणि पंच आम्हाला सांगताय षटक क्रमांक संपुष्टात आलंय ते मात्र दुसरं. 2 षटकाच्या अंती धाव पुस्तकावरता धावा जाऊन पोहोचल्यात त्या 5. एक खेळाडू बाद धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 5. तोपर्यंत देऊया आपण डीजे मास्टरला संधी. उर्दू डीजे मोलाचं त्यानं ठेवलं या बक्षीस साऱ्या सामना वीराला नजराना आहे खास. तर धन्यवाद डीजे मास्टर. आता आपण पाहतोय 2 षटकाच्या अंती धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 5 आणि जिंकण्यासाठी तब्बल येणारे चेंडू असेल ते मात्र 18 आणि जिंकण्यासाठी तब्बल 55 धावसंख्येची गरज आहे ते मात्र दामोते संघाला. तर ऋतिकसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. विकेट हायट्रिक जर घेतली आदरणीय रवींद्रदादा कांबळे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. तर ऋतिकने अजून एकदा मिडल होऊन टाकली. आदरणीय मयंक निलेश गाडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. अजून एक जर मिडन ओव्हर टाकली तर 500 रुपयांचं पारितोषिक. पहिला चेंडू ऋतिक दलवी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक मिनिट.
तर स्वर्गीय पार्वतीबाई शंकर घाडे विकेट हॅट्रिकसाठी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. विकेट हॅट्रिकसाठी स्वर्गीय पार्वतीबाई घाडे यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ ऋतिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. इथून एकदा अजून एक चेंडू डॉट. अफलातून गोलंदाजी ऋतिक पाहायला गेलं ना तर पहिलं षटक ऋतिकनं हाताळलं, मिडियन षटक टाकलं. त्याच्यानंतर आपण पाहतोय अद्यापर्यंत एक धाव खर्च केली आहे ऋतिकनं 7. तिन्ही चेंडू डॉट आले. पुन्हा एकदा आपण पाहतोय तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय गल्लीमध्ये आणि या चेंडूवरती मिळतील धावा 1 आणि 1च्या धावसंख्येनं धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 6 धावा. अद्यापर्यंत ऋतिकनं नक्कीच 1 धाव खर्च केली आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एकेरी दुहेरीनी मात्र आता दामोते संघाला चालणार नाहीये. मोठ्या फटक्यांची गरज असेल ते मात्र दामोते संघाला कमबॅक करावं लागेल. विजय प्राप्त करायचं तेवढा ताकदीचा संघ आपण पाहतोय वाकस संघ. अजून एक लिडिंग एज पाहतो मैदानाच्या आतमध्ये. झेलची शक्यता होती परंतु झेल कॅरी करता आली नाहीये. थोडंसं फंबल झालं आणि या फंबलचा मात्र फायदा ते मात्र फलंदाजानं उचललंय आणि या चेंडूवरती मिळतील धावा 1. धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 7 धावा. अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं तर 53 धावा अजूनही गरज आहे. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मोठ्या फटक्यांची गरज असेल ते मात्र दामोते संघाला, पण तेवढा ताकदीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांना मात्र इथं नो घोषित केलंय, दंडित केलंय तर ऋतिक दलवीला आणि या चेंडूवरती मिळतील धावा 2. नो आलाय. एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल ऋतिक दलवीला. नक्कीच फ्री हिट असेल. उघडा डोले बघा नीट आणि पुढील चेंडू असेल तो मात्र फ्री हिट. आता फ्री हिटचा फायदा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. परेश कुठपर्यंत फायदा उचलतोय परेश. आता मात्र परेशला मोठा फटका खेचावा लागेल. धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 10 धावा. नो चेंडू आपण पाहतोय आणि या चेंडूवरती असेल फ्री हिट. इथून मात्र कट केलंय चेंडूला पण यष्टीरक्षक कोणती चूक करणार नाहीये. फ्री हिटचा चेंडू होता. आणि मात्र इथून फलंदाजाला परतावे लागेल आणि इथून मात्र फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक झटका मात्र दामोती संघाला. दुसरं विकेटचं पतन. अजूनही 50 धावसंख्येचं गरज आहे. तर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत जीवन सर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय संदेश या पंचांच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये. वाकस चषकामध्ये आपण पाहतोय चांगलं कामगिरी करत असताना पंच ही विकेट रनआउट आहे का स्टंप आउट आहे? रनआउट आहे ना. ओके, रनआउटच्या स्वरूपात मात्र इथून फलंदाज बाद झालाय आणि एक नौका फलंदाज केलपट्टीवरती सोनू. मात्र सोनूला आता काहीतरी करावे लागेल. जसं ऋतिक दलवीनं सोनूच्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती चौकारांनी षटकारांची आतिषबाजी केली होती, परंतु आता सोनूला काहीतरी करावे लागेल आपल्या संघासाठी. तर आदरणीय राजवीर
निलेश गाडे यांच्याकडून तब्बल विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. याची मात्र गोलंदाजानं नोंद घ्या. बक्षिसांची खैराट नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होतीये. इथून मात्र राजुदा आपण पाहतो चेंडू अवय सपट चेंडू क्षेत्ररक्षक झेज करतोय, परंतु इथून कोणतीही चूक होणार नाहीये. अजून एक झटका दामोते संघाला. बॅक टू द डगआउट. तिसरा झटका. ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित. ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा धन्यवाद आयोजित. विजय मास्टर. या ठिकाणी आपण पाहतोय ऋतिक सलामीला गेलेला होता, परंतु पाहिजे अशी कामगिरी मात्र ऋतिककडनं पाहायला मिळाली नाहीये. परंतु आता मात्र आपण नौका फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये ऋतिकची जागा भरून घेण्यासाठी नक्कीच आता ऋतिक आणि सोनू ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली गोलंदाजी वाकस संघाकडून आपण पाहायला मिळते. इथून मात्र लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न मात्र झालाय अयशस्वी आणि चेंडू आलाय डॉट. आणि डॉट चेंडू काही फरक पडणार नाहीये, परंतु चांगली कामगिरी करावी लागेल ते दामोदर संघाच्या फलंदाज विशाल आणि सोनूला. इथून मात्र लिडिंग एज कोणतीही चूक नाहीये. अजून एक फलंदाज बाद. जसा गेला आणि तसा परती पाठवण्याचं काम केलंय गोलंदाज पाहतोय विवेकनं. आणि इथून मात्र विशाल झालाय बाद. अजून एक झटका दामोते संघाला. चौथा जाद्रा मात्र पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा धाव पुस्तकावरती. अजूनही 50 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच पिंपलोली जांताराचा पिंपलोली आणि त्यांच्या विपक्षात मध्ये आपण पाहणार आहोत खाऱ्याचा पाडा. 2 मातबगर संघांमध्ये लढत पाहणार आहोत नेक्स्ट मॅच. आणि आपण पाहतोय नौका फलंदाज अमरजीत मैदानाच्या आतमध्ये इनवाईट झालाय. आता अमर आणि सोनू ही जोडी मैदानात पाहणार आहेत, पण तेवढी ताकदीची गोलंदाजी सुद्धा विवेकच्या माध्यमातून. विवेकनं काय अफलातून गोलंदाजी केली आहे, ऋतिकनं काय गोलंदाजी केली आहे, विवेकनं केली आहे आणि किरणनं सुद्धा काय गोलंदाजी केली आहे. ऋतिकने 2 षटक हाताळलं. 2 षटकामध्ये तब्बल 4 धावा खर्च केल्या. त्यावर मात्र ऋतिकनं अफलातून गोलंदाजी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतात इट इज वाईट चेंडू. एक एक्स्ट्रा चेंडू धाव टाकावे लागेल आणि एक्स्ट्रा धाव पुस्तकावरती लागेल. धावा जाऊन पोहोचल्या त्या 11 धावा. 4 विकेटच्या पतन मैदानाच्या बाहेर पाहायला मिळालं. सोनू आणि आपण पाहतोय इथून चेंडू आलाय डॉट. अजून एक डॉट चेंडू. अफलातून गोलंदाजी. उर्वरित अजूनही एक चेंडूचा खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. काय गोलंदाजी केली आहे विवेकनं. नक्कीच पंच आमच्याकडे बोलतायत इट इज अ वाईट चेंडू. अजून एक एक्स्ट्रा बॉल नक्कीच टाकावे लागेल ते गोलंदाज आपण पाहतोय विवेकला. आणि धाव पुस्तकावरती एक एक्स्ट्रा धाव लागली जाईल. 12 धावा आणि आपण पाहतोय 3.5 षटकांचा मात्र खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र लेग साईडच्या दिशेनं काय चेंडूला फीक केलंय, फक्त दिशा दिली आणि चेंडू आउट ऑफ सीमा पार. पंच आम्हाला सांगताय षटक क्रमांक संपुष्टात आलाय 4 आणि 4 षटकाच्या अंती धाव पुस्तकावरचा धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 18 धावा. मोलाचं त्यानं ठेवलं या बक्षीस. साऱ्या सामना वीराला नजराना आहे खास. तर नक्कीच मापी असावी. धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 16. तर नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील अंतिम षटक स्लॉगवरचं षटक असतं ना, ते हाणामारीचं षटक असतं आणि ते स्लॉगवरचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती
तर जिजा रुपेश गाडे यांच्याकडून जर तेजसने जर विकेट हॅट्रिक घेतली ना तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. आदरणीय रवींद्रदादा कांबरे यांच्याकडून साठी तेजससाठी विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक 3 विकेट घ्यायचं आहेत, 1000 रुपयाचं कमवायचं आहेत. बक्षिसांची खैराट मैदानाच्या आतमध्ये तेजस गोलंदाजच्या ट्रॅकवरती. इथून मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलं जातं आणि या चेंडूवरती मिळतील धावा. आपण पाहतो 0 डॉट आलाय चेंडू आणि येणारे चेंडू असतील 5. पहिल्या क्षेत्र आपण पाहतोय आणि 44 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय तेजस गोलंदाजच्या ट्रॅकवरती स्लॉगवरचं षटक असं हाणामारीचं षटक असतं आणि ते षटक हाताळण्यासाठी तेजस. इथून मात्र तेजसची लेंथ आणि लाईन भरकटलेली दिसून येते. लेग साईडच्या दिशेनं चेंडूला भिरकावून दिलं परंतु या चेंडूवरती वाईट एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल आणि एक एक्स्ट्रा धाव नक्कीच धाव पुस्तकावरती जोडली जाईल. 17 धावा 5 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा वाईट 30 लाईन. पंच आमच्याकडे वालतायत, जीवन सर नक्कीच आमच्याकडे वालतायत आणि सांगतात वाईट चेंडू एक एक्स्ट्रा चेंडू नक्कीच अजून एक टाकावा लागेल. येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज असेल ते मात्र 42 धावा. 5 चेंडू 42 धावा. नेक्स्ट मॅच पिंपलोली विपक्ष कार्याचा पाडा. दोन्ही संघांनी तयारीला राहायचंय. इथून मात्र चेंडू हवाई सफर. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एसटी रक्षक आणि कोणती चूक करणार नाहीये. काय जेच केलं चेंडूला. चेंडू जेव्हा हवेत असतो तेव्हा जेच करणं खूप महत्वाचं असतं आणि तेच चेंडू जेच केला आणि फलंदाज इथून मात्र अजून एक झटका लागतोय दामोते संघाला. आपण पाहतोय विशाल मात्र परतीचा प्रवास करावे लागेल ते विशालला आणि येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी तब्बल 42 धावसंख्येची गरज असेल ते मात्र दामोते संघाला. 4 चेंडू 42 धावा. ऋतिक दलवी राजेंद्र वैखरेच योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली तर अजून एक विकेट घेतली तर तेजस साडी निलेश गाडे यांच्याकडनं तब्बल रवींद्रदादा कांबरे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं आणि निलेश गाडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक. इथून एकदा पंच नक्कीच आमच्याकडे वरतील. दोन्ही हात आपण पाहायला गेलं तर जमीन सरांतर करतायत आणि सांगतात इट इज अ व्हाईट चेंडू. एक्स्ट्रा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकावं लागेल तेजसला. तेजसनं जर अजून एक विकेट घेतली तर नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक. विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 500 आणि ह्या चेंडूवरती विकेट जरी आली तरी दोन मान्यवरांकडनं तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. 500 आपण पाहतो. हैजान मैदान आपण पाहतोय बक्षिसाची खैराट मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र कार्पेटच्या साह्यानं मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. 38 षटकामध्ये स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये गोलंदाज तेजस पाहतोय अडवलं जातं आणि या चेंडूवरती मिळेल धावा 1 आणि धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 20 धावा. आता चेंडू मात्र आपण पाहतोय शिल्लक असणार आहेत. आपण पाहतोय 3 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 40 धावा. इथून मात्र फटका दमदारे. चेंडू आउट ऑफ सीमा पार. पंच आम्हाला सांगता इट इज अ षटकार. या षटकाराच्या मदतीनं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 6 एक्स्ट्रा लावल्या जातील आणि धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 26 धावा. आता मात्र येणारे चेंडू असतील 2 आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 34 धावसंख्येची गरज असेल. 2 चेंडू 34 धावा. काय फटका खेचला या फलंदाजानं. अजून एक 30 दशक तोच दरारा आणि तसाच फटका मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पंच आम्हाला सांगतात इट इज अ 4 1 बाउन्स आणि या 4 धावा धाव पुस्तकावरती नक्कीच लागतील आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 30 अंकावरती. येणार चेंडू असेल ते मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी
तब्बल 30 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच या फलंदाजाला जर आधी पाठवलं असतं तर नक्कीच आपल्याला चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु लेट आणि थेट ती दहशत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथून मात्र पंच आम्हाला सांगताय षटक क्रमांक संपुष्टात आलं 5वं आणि दामोते विपक्ष वाकस या दोन संघादरम्यान आपण फाईट पाहिली आणि वाकस संघ आपण पाहतोय तब्बल 30 धावाने विजय झालाय आणि विजय संघाचं आपण पाहतोय हार्दिक अभिनंदन आणि दामोदर संघाचं करू या ठिकाणी आपण गोड गोड कौतुक. पुढील वाटचालीसाठी वाकस संघाला आपण पाहतोय हार्दिक शुभेच्छा देऊ आणि दामोदर संघाचं या ठिकाणी करूया गोड गोड कौतुक. चला नेक्स्ट मॅच आपण पिंपलोली जांताराजा पिंपलोली आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय खारेसपाडा या दोन संघादरम्यान फाईट. तर आदरणीय मी गणेश दादा भोपतराव यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर आदरणीय वाकस चषक मध्ये आपलं सहर्ष स्वागत करूया. तर ऋतिक दलवीसाठी पारितोषिक आलंय. मिडन ओव्हरसाठी मयंक निलेश गाडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आलंय ऋतिक दलवीसाठी. ते त्यांनी नक्कीच आपलं पारितोषिकसाठी यायचं आहे. तर नेक्स्ट मॅच